नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आली आहे. ऑक्टोबरचा हप्ता जे आहे तो जाहीर झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा जाहीर होऊन त्याचा जी आर आलेला आहे. त्याची बजेटची तरतूद वगैरे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्येच काय होणार आहे, तुम्हाला लाडक्या बहीण जे पात्र आहेत त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, हे पैसे जमा होणार आहे DBT थ्रू. कारण पाठीमागं सुद्धा काय झालेलं होतं, 10 तारखेला हप्ता पडला होता सप्टेंबरचा. आता नंतर ऑक्टोबरचा हप्ता आहे. ऑक्टोबरचा जी आर सुद्धा पण आलेला आहे आणि त्यामुळं मग जे पात्र आहेत, ज्यांनी KYC वगैरे केलेले आहे, त्यांना तर फिक्स हप्ता येणारच आहे. कारण जे लाभामध्ये बसतात, निकषामध्ये बसतात, त्यांना हप्ता एक काय होणार आहे, पडणार आहे. आणि ज्यांनी KYC वगैरे केली नाही त्यांनी पण काय करायचे आहे, KYC जनरेट करायची आहे. कारण KYCची अंतिम तारीख आलेली आहे, शेवटची तारीख आलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या तारखेच्या आतमध्ये काय करायचं आहे. आपण जी शेवटची तारीख आहे वगैरे ते सगळ्यांचा एक व्हिडिओ बनवला आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि त्या तारखेच्या आतमध्ये तुम्ही काय करायचं आहे, 18 नोव्हेंबरच्या आतमध्येच, 15 नोव्हेंबर म्हटलं तरी काय अडचण नाही, त्याच्या आतमध्ये तुम्ही ते करून घ्यायची आहे KYC. आणि ज्यांनी वगैरे ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही त्यांचा हे हप्ता त्यांना येईल. कारण पाठीमागचा जो पडला तो हे पण हप्ता येणार आहे. कारण त्याचा कालावधी दिलेला आहे तिथपर्यंतच. आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा हप्ता आहे नोव्हेंबरचा, तो त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. कारण त्यांना KYC सर्वच लाडक्या बहिणींना जे पात्र आहेत त्यांना बंधनकारक केलेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपली KYCची प्रक्रिया कशी पूर्ण करता येईल ह्याकडे काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. ज्यांच्या काही आधारचा प्रॉब्लेम असेल, अडीअडचणी असतील, त्यांनी काय करायचं आहे, त्या सुधारून घ्यायचे आहेत. आणि लवकरात लवकर येते, एक तर 20 दिवस बाकी राहिलेली आहे. त्या 20 दिवसामध्ये तुमची पूर्ण KYC झाली पाहिजे. कारण सर्व्हर आतापर्यंत स्लो चालत होतं, व्यवस्थित चालत होतं. कारण लास्ट डेट जाहीर केल्यानंतर सर्व्हर आता व्यवस्थित चालत नाही. व्यवस्थित म्हणजे OTP वगैरे व्हेरीफाय होत नाही, एरर वगैरे येतो आहे. असे प्रॉब्लेम काय करत आहे, साईटवर निर्माण झालेले आहेत. त्यामुळं मग तुम्ही जे राहिले असतील KYC करण्याचे, त्यांनी काय करायचे आहे, तात्काळ लवकरात लवकर आपली KYCची प्रक्रिया कशी पूर्ण करता येईल ते काय करायचं आहे, पाहायचं आहे. कारण शेवटच्या तारखेची वाट न पाहता काय करायचे आहे, KYC पूर्ण करायची आहे. तरच तुम्ही काय होणार आहे, तर या पुढच्या हप्त्याला पात्र राहणार आहेत. तुम्ही जर KYC केली नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं, तर तुम्हाला येणारा सप्टेंबरचा हप्ता तर ऑक्टोबरचा हप्ता येणारच आहे. पण त्याच्यानंतरचा पुढचा जो 2 हप्ते दिले आहेत विना KYCचे, ते तुम्हाला फिक्स येणार, पण त्या पुढचा येणार नाही. त्यामुळं मग लवकरात लवकर तुमची KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. पाठीमागं राहायचं नाही. काहींना आधारचा वगैरे प्रॉब्लेम असेल, ते असून द्या, तुम्ही स्वतः ते दूर करायचं आहे. मोबाईलवर OTP वगैरे येत नसेल, ते स्वतः जाऊन आधार सेंटरला जाऊन अपडेट करायचं वगैरे वगैरे. हे सर्व काय आहे, ज्यांच्या वडिलांचा आधारचं मोबाईल लिंक नसेल, त्यांनी सुद्धा सगळं आपण व्यवस्थित करून घेऊन KYCची प्रक्रिया काय करायची आहे, तात्काळ पूर्ण करायची आहे. त्यामुळं येणारा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. कारण त्याचा GR वगैरे आलेला आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचा. आणि GR आल्यापासून 1 ते 8 ते 10 दिवसाच्या आतमध्येच काय होत असतो, हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे पात्र आहेत तर त्यांच्यात जमा होत असतो. त्यामुळं मग काल GR निघालेला आहे आणि आज GR निघून मग येत्या काही 2 दिवसामध्ये म्हणलं तरी, 8 दिवसामध्ये म्हणलं तरी काय होणार आहे, हप्ता जमा होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे, राहिलेल्या पात्र लाभार्थी बहिणींनी KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. धन्यवाद. ज्याला काही अडचण वगैरे येत असेल त्यांनी कमेंटमध्ये करा. तुम्हाला काय केलेलं जाईल, त्या अडचणीवर सोल्युशन सांगितलं जाईल, माहिती वगैरे दिली जाईल. धन्यवाद.